एकनाथ शिंदेने राजीनामा देवेंद्र फडणवीस राजीनामा पोलीस स्टेशनच्या समोर धरणे आंदोलन करताय. बैठक काय मागण्या काय आहेत आपल्या? महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दुर्घटना घडली. पुतळा खाली पडला. हा पुतळा खाली पडून अद्याप 3 दिवस उलटले तर, परंतु अद्यापर्यंत गुन्हा दाखल करून घेतलेला नाही. आम्ही काल त्यांना रिसर्च स्वरूपाचं निवेदन पण दिलं किंवा आमच्या भावना दुखवल्या त्या आपण गुन्हा दाखल करून घ्यावा, परंतु ह्यांनी आम्हाला 2 दिवसाची वेळ दिली. जर ह्यांच्या गाडीची काच मी जर फोडली तर ह्यांनी माझ्यावर आता 353 गुन्हा दाखल करतात. म्हणजे ह्यांची काच महत्त्वाची आहे, पण माझ्या राजाचा पुतळा फुटलेला ह्यांना महत्त्वाचं नाही. त्याच्यामुळं आम्ही SP साहेबांना भेटण्याचा आग्रह केला. SP साहेबांनी भेटलो आम्ही. त्यांनी सांगितलं ज्या ठिकाणी घटना घडली त्याच ठिकाणी गुन्हा दाखल केला जातो. अहो SP साहेब ह्याच्या आधी पण बऱ्याच ठिकाणी घटना घडल्या त्या, तिथं जिथं भावना दुखवल्या त्या तिथं गुन्हे दाखल केल्या त्या, तसे आमच्या पण भावना दुखवल्या त्या, म्हणून आम्ही गुन्हा दाखल करा म्हणत होतो. पण ह्यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. आणि त्यांनी आता सांगितलं तुम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला जावा, तिथे 1 तास वाट बघा, 1 तासात गुन्हा दाखल करायचा का नाही करायचं मी सांगतो. आम्ही 1 तासात गुन्हा दाखल करण्याचं वाट बघतोय. आम्ही 2:30 वाजेपर्यंत वाट बघतोय. जर 2:30 वाजेपर्यंत नाही ज्यांच्या हस्ते उद्घाटन झाले ते नरेंद्र मोदी, ज्यांनी 1 ताशी 45 किलोमीटर वाऱ्याचा वेग होता असे म्हणणारे, तिथं झाडाचं पान पडलं नाही एकनाथ नरेंद्र मोदी डिजिटल आहे असं राहिलं आहे, असे लबाड बोलणारे एकनाथ शिंदे जे गुन्हा दाखल करून घेत नाही ते देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि जे PWDचे अधिकारी असतील ज्याच्याकडे हा पुतळा नियंत्रणाखाली दिलता त्यांच्यावर जर नाही अद्यापर्यंत गुन्हे दाखल झाले 2:30 वाजेपर्यंत तर इथनं पुढे धाराशिव जिल्ह्यात जाळपोळ होईल आणि ह्याला जिम्मेदार सरकार राहील. आम्ही त्यांना रिसर काल निवेदन दिलं आणि बाबा त्यांना सांगितलं होतं की ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आमचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराष्ट्राचं नाही तर अमेरिकेपर्यंत सुद्धा शिवाजी महाराजांचे पुतळे उभा केले तर त्यांचं सुद्धा आराध्य दैवत म्हणावं लागेल. पण ह्याने त्याच्या एवढं त्याने गांभीर्य घेतलेलं नाही. जर ह्यांनी जर 1 तासापर्यंत जर आम्हाला नाही गुन्हे दाखल करायचे आदेश ह्यांनी डिपार्टमेंटला दिले तर इथून पुढे आंदोलन आक्रमक होईल. जिल्ह्यामध्ये वाहनं फुटलेली, गाड्या फुटलेल्या, काय फुटायचे ते फुटायला जिम्मेदार फक्त सरकार आणि गृहमंत्री.